अध्याय 129 ब्रह्मतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर अन्य तीर्थात म्हणजे परमश्रेष्ठ महाब्रह्म तीर्थास जावे। त्या तीर्थात देवश्रेष्ठ लोकपितामह श्री ब्रह्मदेव श्री नर्मदा तटावर स्थित आहे। ते श्री ब्रह्मदेव चातुर्वर्ण्याचे वाचिक मानसिक व कर्मद्वारा केलेले पातक केवळ दर्शनानेच नष्ट करतात। तिथे जे ब्राह्मण स्नान करून श्रुती स्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित करतात ते स्वर्गात निवास करतात। जे शास्त्र सोडून काम व लोभाने पीडित होऊन प्रायश्चित असत्य असल्याचे सांगतात ते नरकगामी असतात। तिथे पापी मनुष्याने स्नान करून श्री ब्रह्मदेवाला प्रणाम करून पापकथन करावे। त्याचे ते पाप सूर्योदयामुळे नष्ट होणाऱ्या अंधकाराप्रमाणे त्वरित नष्ट होते। त्या तीर्थाचं जो स्नान करून पितृदेवांचे पूजन करतो तो अग्निष्टोम यज्ञाचे उत्तम फल प्राप्त करतो। त्या तीर्थात ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने जो दान करतो त्याला अक्षय फल प्राप्त होते, असे श्री शिवशंकराने म्हटले आहे। तिथे केवळ गायत्री मंत्राचा जप केल्यास तो निसंशय ऋग्वेद यजुर्वेद सामवेदा समान होतो। त्या तीर्थात जो भक्तिपूर्वक अतिदुःखामुळे सोडण्यास योग्य असा देहत्याग करतो तो ब्रह्मलोकातून निसंशय निवृत्त होत नाही। ब्रह्मतीर्थात मनुष्याची हाडे जोपर्यंत राहतात तितके 1000 वर्ष तो देवलोकात पूजित होतो। तिथून इहलोकात अवतीर्ण होऊन उत्तम कुळात जन्म घेऊन सर्व वर्णात श्रेष्ठ ब्रह्मज्ञ सर्व देवात उत्तम देवाप्रमाणे जन्म घेतो। वेदांगात प्रारंगत होऊन तो सर्व विद्यास्नाने जाणतो। तो इहलोकात राजाकडून निसंशय पूजित होतो। पुत्रपौत्रांनी युक्त सर्व रोगारहित होऊन तो ब्रह्मतीर्थाच्या प्रभावाने शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो। हे तीर्थ पुण्यप्रद पापहरण करणारे ज्ञानी व्यक्तींद्वारा सेवित आहे। जे महात्मा या तीर्थाचे दर्शन करतात ते अमृत भाव प्राप्त करतात। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील ब्रह्मतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 129वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 130 देवतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। श्री मार्कंडेय वाच। नर्मदा दक्षिणे कुले देवतीर्थ मनुत्तम तत्र देवेह समागत्य तोषितः परमेश्वरः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उत्तम देवतीर्थ आहे। तिथे देवाने येऊन भगवान शिवशंकराला प्रसन्न केले। त्या तीर्थात काम क्रोध रहित होऊन स्नान करून परमेश्वराचे पूजन करणारा निसंशय सहस्र गोदानाचे फल प्राप्त करतो असे ऐकले आहे। हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील देवतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 130वा अध्याय पूर्ण झाला। अध्याय 130वा नागेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाये। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर उत्तम नागतीर्थ आहे। हे राजा, जिथे भय प्राप्त झाल्यावर महानागांनी सिद्धी प्राप्त केली। राजा युधिष्ठिरने विचारले, हे ब्राह्मण श्रेष्ठ, महाभयंकर महानागांना या संसारात भय कसे उत्पन्न झाले की ज्यामुळे ते तपात स्थित झालेत? हे पूज्य सुर असुर मनुष्य यातील भूत वर्तमान आणि भविष्यातील सर्व घटना तुम्हाला ज्ञात आहेत। यामुळे मला आपल्याकडून या घटना जाणण्याची अतिशय उत्कंठा आहे। दुर्योधनामुळे उत्पन्न झालेला संताप वा दुःख आपल्या मुखकमळाच्या ओघात बुडून शांत झाला आहे। हे श्रेष्ठ व्रतधारी, आपल्या मुखातून पापविनाशक पुण्यकथा ऐकून मला त्या अजून ऐकण्याची वारंवार उत्कंठा वाटते। ब्राह्मणात भय योग्य नाही। श्रवण केलेल्याला महान विद्यादानाचे फलसुद्धा अन्य कोणी जाणत नाही असे समजून मी जे न्यायपूर्वक विचारले, हे ब्राह्मण, ते आपण माझ्यावर दया करून कथन करावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय म्हणाले, राजा, तुम्ही जसे जसे मला विचारता तसे तसे मलाही अत्यंत सुखदायक वाटते। हे प्रियवादी, शीतलतेमुळे वृद्धावस्थेत असूनही माझा तुझ्यावरील स्नेह कमी झाला नाही। हे भरतवंश उत्पन्न राजा, पूर्वी वृद्धांकडून परंपरागत प्राप्त प्राचीन इतिहास जसा
झाला तसा मी सांगतो. त्रैलोक्यात श्रेष्ठ कश्यप ऋषींच्या 2 पत्नी होत्या, विनिता आणि कद्रू. विनिता गरुडाची माता व कद्रू सर्पाची माता. घोड्यांच्या दर्शनामुळे दोघांमध्ये कलह झाला. राजेंद्र प्रातःकालचा सूर्यासमान तेजस्वी श्वेतवर्णीय घोडा पाहून विनिताने कद्रूला सांगितले, हे सुंदर कद्रू, उंच कान, श्वेतवर्णीय सर्वांग असलेला, निरंतर वायूसम वेगाने धावणारा हा घोडा पहा. त्याला जाताना पाहून कद्रूने ईर्ष्येने अचानक मोहित झाली. हे नृपश्रेष्ठ, त्याला कृष्णवर्णीय मानून ती विनिताला म्हणाली, हे कठोर कुलदोषयुक्त विनिते, तू या जगात खोटं बोलत आहेस. काळ्या घोड्याला सफेद म्हणतेस, तू नरकात जाशील. विनिता म्हणाली, सत्य असत्य कथनात आपण पैज लावू. जर माझे वचन खोटे ठरले तर मी तुझी दासी होईल, अन्यथा तू माझी दासी होशील. असे व्हावे असे म्हणून दोघी आपापल्या घरी गेल्या. क्रोधाने बेहोश होऊन त्या दोघी घर सोडून बाहेर गेल्या. तिथे कद्रूने विनितासह अंतःपुरात जो वाद झाला त्यानुसार प्रतिज्ञा बंधनासंबंधी बंधुवर्गाला कथन केले. कद्रूचे वर्तन ऐकून बांधव तसेच कद्रूच्या पुत्रांनी ते कार्य हितकर नसून कद्रू मातेने ते निंदनीय कार्य केले आहे असे मानले. ते म्हणाले, हे माते, हा उत्तम घोडा सफेद असताना काळा कसा होईल? हे सुरवरते, तू या प्रतिज्ञेमुळे निश्चितच दासी होईल. तेव्हा कद्रूने उत्तर दिले, पुत्र, मी दासी होऊ नये यासाठी तुम्ही त्वरित काहीतरी करा. तुम्ही सर्व त्या घोड्यांच्या रोमछिद्रात प्रवेश करा. विषामुळे तो घोडा श्वेतवर्णीय असूनही काळा होईल. क्षणमात्र काही कार्य केल्यास ती दासी होईल, मी होणार नाही. अन्य सर्प सुखपूर्वक स्वस्थ राहतील. सर्पांनी समजावले, हे माते, ज्याप्रमाणे तू सर्पांची माता मानली जातेस त्याप्रमाणे तीही विशेषतः माननीय आहे. कोणत्याही परिस्थितीत तिला फसवणे योग्य नाही. कद्रूने शाप दिला, माझे वचन न मानणारे पृथ्वीवरील सर्व सर्प विचाररहित होऊन अग्नीत प्रवेश करतील. मातेचे भयंकर वचन ऐकून काही सर्पांनी घोड्यांच्या रोमछिद्रात प्रवेश केला, तर काही सर्प तिथेच पर्वतावर थांबलेत. काही सर्पांनी गंगेत प्रवेश केला, तर काही सर्प तिथेच तप करून रागलेत. 1000 वर्षापर्यंत परमेश्वर प्रसन्न झाले. जगतदाता महादेवाने उत्तम वाणीने सांगितले, हे सर्पांनो, तुम्ही सर्व तपातून निवृत्त व्हा. तुमच्या या तपाने महान फल आहे. तुम्ही मी जे इच्छिता ते मी तुम्हास निसंदेह देईन. सर्प म्हणाले, हे देवश्रेष्ठ श्री महेश्वर, कद्रूच्या शापाने भयभीत असे आम्ही प्रलयापर्यंत आपल्या जवळ राहू. भगवान शंकर म्हणाले, इथे एक महाभाऊ सर्वश्रेष्ठ वासुकी सर्वांच्या भयापासून नित्य रक्षण करण्यासाठी माझ्याजवळ राहतो. अन्य सर्पांना माझ्या आज्ञेने काही भय नाही. ते श्री नर्मदाच्या जलात डुबकी मारल्यावर स्वयं रक्षित होतील. तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही राहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारे मृत्यू भय नाही. तुम्हाला कद्रूचे शाप भय नाही. हे माझ्या कथनाचे सार आहे. असा वर देऊन देवश्रेष्ठ भगवान श्री महेश्वर आकाशात प्रवेश करून कैलास पर्वतावर गेलेत. राजा श्री महेश्वर अंतर्धान पावल्यावर वासुकी आदी प्रमुख सर्व सर्प देवश्रेष्ठ भगवान शिवशंकराची स्थापना करून तिथून निघून गेले. त्या तीर्थात जो नागपंचमीला भगवान शंकराचे पूजन करतो त्याला नागकुलातील सर्प कधीच त्रास देत नाहीत. राजा त्या तीर्थात खूप काळ आयुष्य जगल्यावर तो मरणोत्तर भगवान शिवशंकराची अनुचर होऊन इच्छेनुरूप कालाविधीपर्यंत तिथे निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नागेश्वर तीर्थ महात्म्य नावाचा 131वा अध्याय पूर्ण झाला.